आणि ही बाई म्हणते की हिंदू राष्ट्रासाठी ही नामी संधी आहे. शिवरायांना मावळ्यांनी ज्या पद्धतीनं साथ दिली तुम्ही मोदीला द्या. पहिले तर या मॅडमचा हेतू जर तुलना करण्याचा असेल ना तर मॅडम त्या लबाड चायवाल्या भंगन भिकाऱ्याची तुलना आमच्या छत्रपती शिवरायांशी करताना तुला लाज वाटली पाहिजे. सपोर्ट सक्षम माणसाला करायचा असतो. कुत्र्याला पट्टे मारून बनवलेल्या नामर्द वाघाला आम्ही वाघ मानत नसतो. दोन तोंडी कुठले की तुम्ही लोक गो ब्राह्मण प्रतिपालक लावता आणि तुमचा सोयरा ते नितीन गडकरी साहेबाची कंपनी गोमा शिकते. असं कसं हिंदू राष्ट्र बनल? कशी साथ द्यायची मोदीला? शेतकऱ्याच्या पिकाला धक्का लावू नका म्हणणारे शिवराय कुठं आणि जबरदस्ती शेतकऱ्याच्या जमिनी खाणारे हे भाजपई मुघल कुठं? का द्यायची तुम्हाला साथ? बाई झोपेचं सोंग घेऊ नको. हे हिंदू राष्ट्रचं आहे. हिंदुस्थानात हिंदूच राहतात ना. हिंदू सीएम, हिंदू पीएम, सगळे मंत्री हिंदू. आहे का एक तरी मुस्लिम मंत्री? का अजून कोणतं हिंदू राष्ट्र पाहिजे या बाईला? तुम्ही काय निजामाच्या ताब्यात हा का? नुसती चर्चेमध्ये राहासाठी पाहिजे, बाकी काय नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे शेंडीनं शेंडीच्या माध्यमातून शेंडीसाठी बनवलेलं, बिना मेहनत फुकट खाण्यासाठी बनवलेलं राष्ट्र. पहिले मागून खायचे आणि आता बसून खातील आणि हे मग स्पष्ट मत आहे. पण तरी जर तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे, हो खरं आहे, हिंदू राष्ट्र बनलंच पाहिजे. त्यासाठी की नाही मावशे, महत्त्वाकांक्षी तरुणांची गरज आहे. तुम्ही एक काम करा, ताई, अगदी घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे. पहिले तुमच्या घरापासून सुरुवात करा. तुम्ही काय करा ताई, पहिलं काम तर हे करा की शिवरायांच्या मावळ्याचं नाव घेऊन मराठ्यांना भावनिक करू नका. कुलकर्णी बाई, तुम्ही तुमचे सगळे सोयऱ्याची लेकरं बोलवा, जे काय विदेशात शिकायला वगैरे आहेत ना, कामधंदे करायला, त्या पोंक्षेचे बोलवा. त्या मेघा कुलकर्णीचे मुलं भावांनो सध्या जर्मनीमध्ये आहे, वेल सेटल आहे. त्यांना पण कायमचं बोलून घ्या ताई. कारण हिंदू राष्ट्र झालं ना की तेच उच्च शिक्षण इथेही भेटल, इथेही चांगले जॉब भेटल. त्या नित्या राणेचे लेकरं बोलवा, नवनीत राणाचे बोलवा, त्या जगतापाचे बोलवा, गोप्याचे बोलवा, अजून कोण असेल त्याचे बोलवा. त्याला पुढं करा, आम्ही देतो मागून झटके. शिवरायांची बदनामी करणाऱ्यांसोबत राहून काम धंदे सोडून हिंदू राष्ट्र करायला मराठी काय इतके येडे आहे होय? आली गच्छ पण तोंडाची.